नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून त्यासोबत 2 शेळ्या देखील मरण पावल्या आहेत. संभाजी किसन वाळके असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. काल रात्री पाऊस झाला, त्यामध्ये आमच्या शेतामध्ये विजेचे पोल पडले, त्याची वायर पण खाली तुटून पडली. आज सकाळी आमचे सासरे संभाजी वाळके हे शेतामध्ये शेळ्या चारायला म्हणून गेले. त्यांना काहीच अंदाज नव्हता की ही लाईट चालू आहे की बंद आहे, त्यामुळे ते सहज गेले. त्यांच्या शेळ्याही तिथे 2 चिकटल्या, त्या शेळ्याही गेल्या आणि त्यांना त्या शेळ्याच्या आशेने ते पुढे गेले, तेही चिकटून जागेवरतीच गेले. त्यामुळं माझी इलेक्ट्रिक बोर्डाला अशी विनंती आहे की उद्याच्या काळात ही अशी घटना कुणाच्याही कुटुंबामध्ये नाही घडावा, म्हणून त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. एवढं सांगायचं. सदर घटनेला श्री महावितरण जबाबदार आहे अशी माझी विनंती त्यांना. बेलवंडी गावामध्ये काल इलेक्ट्रिक बोर्ड महावितरणच्या माध्यमातून त्यांनी ज्या पोल रवलेली होती, ती पोलाची खोली अत्यंत कमी असताना ती पोल पूर्ण पडलेली होती. तर इलेक्ट्रिक बोर्डाने एक दक्षता घेण्याची अत्यंत लई गरज होती की ज्या ठिकाणी पाऊस किंवा वादळ होईल त्या ठिकाणी त्यांनी की त्या ठिकाणची लाईट बंद करणं अत्यंत लई गरजेचं आहे. कारण शेतकरी कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला माहीत असतं की आमची DP इथं आहे, पण ती लाईट पोल पडल्यानंतर लाईट पूर्णतः बंद झालेली असते. पण ती लाईट इलेक्ट्रिक बोर्डाच्या माध्यमातून कंटिन्यू चालू राहिल्यानंतर आमच्या शेतकरी कुटुंबातला आमचा एक माणूस, वाळके कुटुंबातला माणूस शेळ्या चारायला जात असताना, शेळ्या चारायला एक नदीच्या कडेला गेला असताना त्यांच्या 2 शेळ्या त्या ठिकाणी चिकटल्यानंतर ते सुद्धा तिथे गेलेले आहेत. 2 शेळ्या, त्याच्यानंतर एक वन्य प्राणी त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणून उद्याच्या काळामध्ये महावितरणच्या ज्या चुकीच्या धोरणामुळं आमच्या शेतकरी कुटुंबातला एक माणूस जर अशा गोष्टीमुळं जर गेला तर त्याला पूर्णतः हा महावितरणचा पूर्ण दोष आहे असं मी मानतो. कारण महावितरण हे शेतकरी कुटुंबातला, आम्ही शेतकरी कुटुंबातलीच प्रत्येकाने मोटरीची बिलं असतील, कोणत्या गोष्टी असतील, ही बिलं भरण्याचं आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी प्रामाणिक काम केलेलं आहे. पण या महावितरणच्यामुळं आमच्या शेतकरी कुटुंबाचा जर जीव जात असेल तर मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या महावितरणचा मी निषेध करतो.